वेलकम स्टुडंट. सर्व विद्यार्थ्यांचं 11th स्टँडर्डमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मुंडपणे सर केमिस्ट्री विषय प्रशालेतर्फे सर्वांचं मी स्वागत करतो. माझं नाव मी सांगितलेलंच आहे, मुंडपणे SS. मी केमिस्ट्री या विषयामधील पार्ट फर्स्ट हा भाग घेतो आणि पार्ट सेकंडसाठी आपल्याकडे पांगे सर म्हणून आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी आपल्या प्रशालेमध्ये 11वीसाठी 2 टीचर आहेत. केमिस्ट्रीसाठी मी आणि पांगे सर, फिजिक्ससाठी निंबाळकर मॅडम आणि गाडवे सर, आणि बायोलॉजीसाठी आपल्याकडे जाधव मॅडम आणि राहटे मॅडम. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसाठी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे 2 भाग आहेत. ते 2 भागासाठी वेगवेगळे शिक्षक आहेत. त्यानंतर आपल्याकडे इंग्लिशसाठी जाधव सर आहेत, मराठीसाठी LS एकतपुरे सर आहेत. त्यानंतर मॅथ्ससाठी सोनार मॅडम आहेत. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी AV पाटील सर आहेत. जिओग्राफीसाठी SL कदम सर आहेत. आणि कॉम्प्युटरसाठी पाटील सर, PB पाटील सर आणि बोरावका मॅडम आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्या ठिकाणी 11th स्टँडर्ड सब्जेक्ट केमिस्ट्री. पहिल्यांदा मी मूल्यमापन हे तुम्हाला सांगणार आहे इंट्रोडक्शनमध्ये. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कुठलाही विषय असेल तर यामध्ये आपणाला एकूण 200 मार्काची वर्षभरात परीक्षा असते. 200 मार्काची एकूण वर्षभरात परीक्षा असते. त्यामध्ये फर्स्ट युनिट टेस्ट फर्स्ट युनिट टेस्ट ही 25 मार्काची असते. 25 मार्क्स. त्यानंतर सेमिस्टर फर्स्ट हे 50 मार्काचे असते. 50 मार्क्स. त्यानंतर युनिट टेस्ट सेकंड हे 25 मार्कचे असते. 25 मार्कचे असते. आणि सेमिस्टर सेकंड ही 100 मार्कची असते. एकूण 200 मार्क. सेमिस्टर सेकंड हे 100 मार्कचे असते. एकूण 200 मार्क. सेमिस्टर सेकंड मध्ये यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी 30 मार्काचे प्रॅक्टिकल आणि 70 मार्काचे थिअरी. 70 अधिक 30 मार्काचा थेअरीचा पेपर असतो आणि 70 मार्काचा थेअरीचा पेपर असतो आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. एकूण प्रत्येक विषय हा वर्षभराचा 200 मार्काचा असतो. आणि 200 मार्काचा याचं कन्वर्जन परत 100 मध्ये केलं जातं आणि 200 पैकी किती मार्क पडले याच्यावरून 100 पैकी किती मार्क पडलेले आहेत याच्यावरून तुमचा फायनल रिझल्ट हा काढला जातो. पहा आणखी यामध्ये ही जी सेमिस्टर परीक्षा आहे, कंपल्सरी पहिली सेमिस्टर परीक्षा आणि दुसरी सेमिस्टर परीक्षा हे विद्यार्थ्यांना देणं हे आवश्यक असते. आणि सरासरी रिझल्ट हा 200 वरून काढला जातो प्रत्येक विषयाचा. 200 पैकी किती, त्याच्यावरून 100 पैकी किती. प्रत्येक विषयाला 200 पैकी 70 मार्क आवश्यक आहे मिनिमम. 200 पैकी 70 मार्क मिनिमम आवश्यक आहे. तर विद्यार्थी हा पास होतो. 200 पैकी 70 मार्क मिळवल्यानंतर विद्यार्थी पास होतो. तोही
35%. ठीक आहे, असं प्रत्येक विषयाचं हे मूल्यमापन सिस्टीम आहे 11वी साठी. ठीक आहे, आता यामध्ये परत हा युनिट टेस्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट याचा सिलेबस हा सेकंड सेमिस्टर साठी हा पूर्ण सिलेबस असतो. पहा, युनिट टेस्ट फर्स्ट सेमिस्टर आणि युनिट टेस्ट सेकंड हा जो पूर्ण सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस वरती ही सेकंड सेमिस्टर असते. म्हणजे थोडक्यात बोर्डासारखं 10वी 12वीचं जसं बोर्ड आहे त्या बोर्डासारखी नवीन जे सिलेबस गेल्या वर्षी चेंज झालेला आहे त्या नवीन सिलेबस प्रमाणे वर्षभराचा जेवढा फर्स्ट सेमिस्टरला सिलेबस झालेला आहे आणि सेकंड सेमिस्टरचा सिलेबस झालेला आहे टोटल सिलेबस वरती सेकंड सेमिस्टर असते आणि त्याचा 70 मार्काचा थेअरीचा पेपर असतो आणि तुम्हाला 70 मार्काचा थेअरीचा पेपर आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असते आणि प्रॅक्टिकल देऊन तो टोटल 100 मार्काचा असते आणि 200 पैकी तुम्हाला कमीत कमी 70 मार्क पाडणे आवश्यक आहे. ठीक आहे, ही मूल्यमापन सिस्टीम हे प्रत्येक विषयाला हे अशा प्रकारचे आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपण सिलेबस पाहूया. सिलेबस जो आहे तो 11वी साठी सिलेबस सुरुवातीला पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये पहिले पुस्तकामधील पहिले 8 टॉपिक जे आहेत ते सेक्शन फर्स्ट किंवा पार्ट फर्स्ट पहिले 8 टॉपिक जे आहेत हे 8 टॉपिक हे सेक्शन फर्स्ट साठी आहेत आणि नंतरचे 9व्या टॉपिक पासून 16व्या टॉपिक पर्यंत हे पार्ट सेकंड साठी आहेत. आता याचा क्रम जरी असला रेग्युलर क्रम परंतु आपण संस्थेच्या त्या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामध्ये आपण यामध्ये पार्ट फर्स्ट मध्ये मी पार्ट फर्स्ट घेणार आहे आणि पार्ट सेकंड हे पांडे सर घेणार आहेत. यामध्ये पार्ट फर्स्ट मध्ये सुरुवातीला जो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा 4 नंबरचा टॉपिक आहे पुस्तकामध्ये परंतु आपण घेताना हा पहिल्यांदा घेणार आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पहिल्यांदा टॉपिक आपण सुरुवात करणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. या टॉपिक नंतर दुसरा टॉपिक इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री हा टॉपिक दुसरा टॉपिक आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये इंडेक्स दिलेलेच आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक जो आहे आपण हा मॉडर्न पिरियडिक टेबल हा टॉपिक घेणार आहे. 7 नंबरचा टॉपिक आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल हा टॉपिक घेणार आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल नंतर त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो सम एनालिटिकल टेक्निक्स. सम एनालिटिकल टेक्निक. सम एनालिटिकल टेक्निक्स हा टॉपिक आपण घेणार आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन जर फर्स्ट सेमिस्टर झाली युनिट टेस्ट साठी आपण हा एकच टॉपिक ठेवलेला असतो पण स्ट्रक्चर ऑफ ॲटम युनिट टेस्ट साठी. आणि जर फर्स्ट सेमिस्टर झाली तर हे पहिले 4 टॉपिक आपण हे फर्स्ट सेमिस्टर साठी ठेवत होता. पहिल्या युनिट टेस्ट साठी हा युनिट टेस्ट साठी हा पहिला टॉपिक आणि पहिले 4 टॉपिक जे आहे ते सेमिस्टर फर्स्ट साठी असतील.
आणि नंतर सेमिस्टर सेकंडचा जो सिलेबस आहे तो नंतर तुम्हाला दिला जाईल. त्याप्रमाणे आपली एक्झाम संस्थेच्या नियमाप्रमाणे होत असते. संस्थेमध्ये आपल्या तुम्हाला माहीतच आहे, जे संस्थेमध्ये 10वी पर्यंत शिकलेले आहेत त्यांना माहीत आहे की संस्थेची परीक्षा ही एकाच वेळी पूर्ण संस्थेमध्ये होत असते. क्वेश्चन पेपरचं नेचर जे आहे सर्व संस्थेमध्ये सेम असते पहा. आणि क्वेश्चन पेपरचं नेचर हे ठरल्याप्रमाणे असते. पहिले युनिट टेस्टला हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिक आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन. आता इथं मी घेत असताना हा पहिल्या 2 नंबरला किंवा हा 3 नंबरला सुद्धा घेऊ शकतो, कारण त्या 4 टॉपिक वरती फर्स्ट सेमिस्टर आहे. परंतु पहिली युनिट टेस्ट आहे ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम वरती आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री, मॉडर्न पिरियोडिक टेबल, सम अनालिटिकल टेक्निक्स आणि रिडॉक्स रिॲक्शन एवढा हा सिलेबस आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी करायचं आहे आणि पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती PDF फाईल टाकलेली आहे. ते PDF फाईल ओपन करून पाहायचं आहे. प्रत्येक टॉपिकच्या नोट्स, ह्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. त्या नोट्स तुम्ही लिहून काढायचे. प्रिंट काढायचे असेल तर मी तर झेरॉक्स सेंटरमध्येही ठेवणार आहे. ज्यांना प्रिंट घेऊन जायचं आहे त्यांनी प्रिंट घेऊन जायचं आहे. आणि प्रिंट जरी निघली किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे मी, त्या नोट्स तुम्ही लिहून काढायच्या आहेत. सेपरेट नोटबुक करायची. केमिस्ट्री फर्स्ट आणि सेकंडसाठी एक नोटबुक करायची आणि पहिल्यापासून फर्स्ट सेक्शन आणि निम्म्या भागापासून पुढं सेकंड सेक्शन सुरू करायचं. ठीक आहे. ओके. पुढील पिरियडला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिक सुरू करूया. ओके. धन्यवाद.